राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या तुकाराम बाबांच्या लढ्याला यश. 5 महिन्यांची दिली मुदतवाढ. 1,10,000 प्रशिक्षणार्थींना मिळणार लाभ. राज्यातील 1,10,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ संपल्याचे सांगत शासनाने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. शासनाच्या या निर्णयाने युवा प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि राज्यातील 36 जिल्ह्यांमधील युवा प्रशिक्षणार्थी यांनी लढा उभा केला, पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला. 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर, 12 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं. शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत 4 मार्च रोजी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांची गाथा धर्मकंटकांनी ज्या इंद्रायणीच्या डोहात बुडवली, त्यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी 13 दिवस विठ्ठलाचा धावा केल्यानंतर 14व्या दिवशी गाथा आहे तशी वर आली आणि त्याच ठिकाणाहून युवा प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी सुरू केली. पहिला मुक्काम तळेगाव येथे भेगडे लॉन्स वडगाव, दुसरा मुक्काम कार्ला येथे तुकाराम महाराज झाड मंदिर येथे करण्यात आला. या आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेऊन मुंबईकडे निघाली पायी दिंडी थांबवावी अशी विनंती केली. हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर शासनाला आणि प्रशासनाला घ्यावीच लागली. अखेर एक पाऊल त्यांनी मागे घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीबाबत सकारात्मक घोषणा केली. सध्या जे 1,10,000 प्रशिक्षणार्थी ज्या पदावर कार्यरत आहेत त्यांना तुर्तास 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहातच जाहीर केलेलं आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना 5 महिन्यांची मिळालेली मुदतवाढ झाल्याचे जाहीर होताच हरिभक्त परायण तुकाराम बाबांसह आंदोलनात सहभागी झालेले आणि राज्यातील 36 जिल्ह्यांमधील युवा प्रशिक्षणार्थी यांनी फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला. आत्ताच्या ठिकाणी आम्ही घेऊन ते मुंबई पायी झाल्याने ठरवलं 2,000 मुलं सोबत असताना पायी जात असताना खरोखरच श्री संत बागडेबाबा संघटना याला खरोखर यश प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या मुख्यमंत्री व कार्यपरिषदेतील महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जी मुलं या आंदोलनामध्ये सामील झाले त्यांना आज यश प्राप्त झालेलं आहे. मी सांगितलं जर जी.आर. मिळत नसेल तर मी गावाला जाणार नाही, जी.आर. घेऊनच येणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि ते आज सत्यामध्ये उतरलंय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि माननीय श्री भरतसिंग भोगले साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की सातत्यपूर्वक यांनी आम्हाला एक दिलासादायक माहिती या ठिकाणी देत होते आणि त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीची माहिती आज आम्हाला त्यांनी दिली आणि ह्या ठिकाणी ह्या मुलांचा मुदतवाढ या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांचं मी मनापासून स्वागत व्यक्त करतो. आणि लगेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब त्याचबरोबर भरतसिंग भोगले साहेब यांचा दूध अभिषेक करून या ठिकाणी त्यांचा आनंदोत्सव सांगली या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.